हॅपी व्हॅलेंटाईन डे. थँक्यू सो मच. कुठे तुझे 2 शिंग? हॅलो नमस्कार मंडळी, तुम्ही सगळे मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. मी नमिता तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करत आहे. आणि हा आजचा पूर्ण व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे. यामध्ये फक्त तुम्हाला सेलिब्रेशनच बघायला भेटेल, कारण संध्याकाळी सुद्धा अरुजचा बर्थडे आहे, तर तिकडे थोडीशी तयारी करायला आणि बर्थडे सेलिब्रेशनसाठी जायचं आहे. आणि त्यासोबतच आज सॅटर्डे 14 फेब्रुवारी, आज व्हॅलेंटाईन डे. आणि या व्हॅलेंटाईन डेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. हॅपी व्हॅलेंटाईन डे. प्रत्येक शनिवार रविवारी त्यांना सुट्टी असते, परंतु ऑफिसमध्ये काही एमर्जन्सी असेल तर सर बोलून घेतल्यानंतर जावं लागतं. तर आज त्यांना ड्युटी लावली होती, कालच समजलं होतं. आणि आज सकाळच्या गडबडीमध्ये सेलिब्रेशन करायला टाइम नाही भेटणार, त्यामुळे काल ऑफिसवरून येतानाच ते सगळं साहित्य घेऊन आले होते. आणि त्यांचं कसं असतं, दररोज ते देत नाहीत, म्हणजे जसं की रोज डे किंवा चॉकलेट डे, टेडी डे. तर दरवेळी कसं करतात की सगळं साहित्य एकाच दिवशी घेऊन येतात आणि व्हॅलेंटाईन डे दिवशी सेलिब्रेशन असतं. तर मस्तपैकी काल रात्री सेलिब्रेशन झालं. पूर्ण सेलिब्रेशनची तयारी करताना मला किचनमध्येच बसायला लावलं होतं आणि विरू आणि ते दोघंच सेलिब्रेशनची सगळी तयारी करत होते. तर त्यामध्ये मस्तपैकी व्हॅलेंटाईन डेसाठी एक हर्ट आणलं आणि इतकं मस्त वाटलं ना मला. त्यानंतर रोज डेसाठी एक रोज आणलं आणि इतकं भारी वाटत आहे ना, म्हणजे असं सगळे डे सेलिब्रेट केल्यानंतर मस्त वाटतं. त्यानंतर चॉकलेट, त्यासोबतच हग डे आणि मस्तपैकी एक टेडी सुद्धा आणलाय. तर इतकं मस्त दिलंय ना, आणि पिंक कलर असल्यामुळे तर खूपच खास आहे. आणि त्यावर आय लव्ह यू असं लिहिलंय. तर खूप छान वाटलं आणि किचन पण होऊन गेलं. आणि दररोज आता जेव्हा चावी घेते तर या टेडीची सुद्धा आठवण होईल. म्हणजे अशी एक आपल्याकडे वस्तू असेल तर यूज करताना त्याचा म्हणजे आपल्याला ती आठवण येते कधी दिले असं. तर आणि त्यासोबतच पेस्ट्री आणलेली आणि ती सुद्धा स्ट्रॉबेरी फ्लेवरची इतकी मस्त होती ना. तर सकाळी लवकर उठून मी सगळं टिफिन वगैरे आवरलं, परंतु सरांचा अचानक फोन आला की दुपारी जेवण करून डायरेक्ट ऑफिसला या. त्यामुळे आता थोडासा टाइम आहे, त्यामुळे सगळा प्लॅन चेंज झाला. परंतु सगळं जेवण वगैरे झालं. नाश्त्याला मस्तपैकी आज पोहे आणि कॉर्न चाट बनवले होते. तर सगळी तयारी आधीच करून घेतले आणि डे सुद्धा बघून घेतलेत. आणि फायनली आज तयार झाले सेलिब्रेशनसाठी. जास्त सोशल मीडिया ऍक्टिव्ह नसल्यामुळे थोडंसं ते बोलतात की शेअर करू नये कोणत्या गोष्टी, परंतु आता स्पेशल माझ्यासाठी तयार झाले. तर मी खूप खुश आहे. थँक्यू सो मच. मोस्ट वेलकम यू. दरवर्षी मी असं करत असतो माझ्या वाईफीसाठी की सगळे डे एका दिवसातच, कारण की ड्युटीमध्ये टाइम नाही भेटत ऍक्च्युली, आणि ती खूप खुश राहते ऍक्च्युली माझ्यासाठी. ती नेहमीच अशी खुश राहायला हवी असं मला मनोमनी वाटत असतं, म्हणून मी तिला एका दिवसामध्ये सगळे विश करून टाकतो. आणि माझी दरवर्षी ही स्टाईल असते तिच्या बाबतीत, आणि नेहमी ती खुश राहावी ही माझ्या. आणि कालचं सरप्राईज तर इतकं मस्त होतं ना माझ्यासाठी. चालू करूया. तुला मी विश करतोय, ठीक आहे? विश यू हॅपी रोज डे वाईफी. तिला मनापासून प्रपोज करत आहे आज. जरी लग्नाला 7 वर्ष झाले तरी सुद्धा तेच प्रेम आहे आणि ते आयुष्यभरासाठी राहणार आहे. विश यू हॅपी प्रपोज डे. विश यू हॅपी चॉकलेट डे. चॉकलेट आज आलं आहे खायला फॉर अ स्पेशल पर्सन, माय वाईफी. या. त्यानंतर आहे टेडी बिअर, त्यासाठी खास तुझा आवडता कलर पिंक आहे. मस्तपैकी याच्यावर पण आय लव्ह यू असं लिहिलंय. आणि खूप दिवस झालं माझ्याकडे जी किल्ली होती गाडीची, त्याला किचन नव्हतं, अशी सिंपल अशी होती, कुठे पण इकडे तिकडे जायची. तर आता मस्तपैकी टेडी आहे, त्याला छान वाटतं. प्रपोज डे आहे. तर मी मनावच माझ्या वाईफवरती जेव्हा प्रेम करतो, तिला असंच आयुष्यभरासाठी सुखी ठेवेन माझी नेहमी इच्छा असते. आणि तिच्यासाठी कायम सदैव काय ना काय विचार असतो तिला, काय आणू काय आणू काय आणू काय आणू. आणि खूप
स्वतःच्या तब्येती आता केअर करत चालले, थोडं स्वतःमध्ये बदल करत, स्वतः थिंकिंगमध्ये बदल करत चालले. आणि मनापासून माझ्या तिच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा. तिचं आयुष्यभर असंच ती खूप सुंदर राहावं म्हणजे माझ्यासाठी, आणि ती माझ्यासाठी माझं तिचं आयुष्य आहे आणि मी आयुष्यभरासाठी तिच्यासाठी आहे. ओके. त्यानंतर ना हगडे. त्यानंतर खिचडी होता. आणि तो बनताय ऍक्च्युली यामध्ये लाईफ आहे तो माय लाईफचा मोस्ट इम्पॉर्टंट पर्सन आहे हा. त्यासाठी काहीही. हॅपी व्हॅलेंटाईन डे. यस, हॅपी व्हॅलेंटाईन डे. थँक्यू सो मच. थँक्स लॉट. या सगळं घरातलं आवरून झालंय आणि टिफिनमुळे जेवण तर आधीच बनवलंय. तर आता थोडासा टाइम शिल्लक आहे, तर मागच्या वेळी हा ड्रेस घेतलेला एक्सचेंज करायचा आहे. आज शनिवार असल्यामुळे सगळ्यात आधी दादर सर्कल जवळील पुरातन वटवृक्ष श्री हनुमान मंदिर येथे हनुमानाचे दर्शन घेण्यासाठी गेलो. आणि सगळ्याच मूर्तींची तिथे स्थापना असल्यामुळे सगळ्याच देवांचे व्यवस्थित दर्शन झाले. त्यासोबतच त्या मंदिरामध्ये सर्व लोक श्री हनुमान चालीसा, हनुमान कवच, हनुमान आरती वाचण्यामध्ये इतकी बिझी होते. आणि आता महाशिवरात्रीचा कार्यक्रम असल्यामुळे भगवान शंकरांच्या मूर्तीची इतकी छान स्थापना करून डेकोरेशन केलं होतं. ते सगळं बघून खूप मस्त वाटलं. परवाच्या शॉपमध्ये आले आणि आज सुद्धा इतकी व्हरायटी आली त्यांच्याकडे. तर सगळे ड्रेस ट्राय करून बघितले. हा फर्स्टवाला आहे. आता सध्या हे 2 नवीन आहेत युनिक पॅटर्न, परंतु सध्या पिंक आणि व्हाईट कलर भरपूर झाला त्यामुळे ऑप्शन कॅन्सल केला. हा पण एकदम असा थोडासा वर्क टाईप आहे त्यामुळे कॅन्सल केला. त्यानंतर हा सुद्धा ट्राय केला होता परंतु तो काही आवडला नाही. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी एक फायनल केला. हा एक सुद्धा एक पॅटर्न ट्राय केला होता. त्यानंतर सगळ्यात शेवटी हा एक मी सिलेक्ट केला तर दाखवते. मला काय ऐका ना, तुम्ही गुगलला जा. आणि तर मस्तपैकी कलर पण माझ्याकडे नव्हता तर तो एक घेतला. आणि इथे सिम्पल असं मिरर आहे तर तिथे लावून बघू शकतो. तर तिथे सगळे ड्रेस ट्राय करून घेतलेत आणि एक फायनल केला. आता दुपारी शॉपिंग करून आल्यानंतर मस्तपैकी थोडा वेळ रेस्ट घेतली आणि आता संध्याकाळचे 7 वाजत आलेत. पूर्ण आवरून घेतलं. आरुजचा बड्डे आहे तर तिकडे सेलिब्रेशनला जायचं आहे. तर वहिनीने थोडंसं आधी लवकर यायला सांगितले तर चाललो आहे. आणि गिफ्ट सुद्धा आज येतानाच घेतले तर आता गिफ्टचं काही टेन्शन नाही. तर सगळं आवरलंय. विरू सुद्धा मस्तपैकी तयार झालाय. तिघे पण आता आरुजच्या बड्डेला जातो. डेकोरेशन तर आधीच करून घेतले सगळं. वहिनीनं थोडीशी मदत केल्यानंतर आता मी बसले आणि आरवला आज आवरलंय. हॅपी तू जातो स्कूलला? जातो. मग मला पोयम बोलून दाखव. येतं. आणि विरू सुद्धा तयार होऊन आलाय. दोघे जण खेळतायत आणि विरू तर बॉल सोबत इतका बिझी आहे ना खेळायला. आणि आता आमचा बर्थडे बॉय. हॅपी बर्थडे आरुष. थँक्यू. काय पाहिजे गिफ्ट? काय देणार तुम्ही? काय देणार? सरप्राईज. चला नंतर. हा तू आता विरू खेळ. मी बसते. विरू कुठे तुझे 2 शिंग? अरे सर पास हातान करा. हिरो तुमचा सेट करतोय की अजून? आवर तुम्ही 7वीला आहे? अरे क्लासमध्ये? शिव. अरे सर पास. गाणं होतं का? स्टार्ट. अरे हातान पास करा. अरे तुम्ही दोघे पण बसा ना. ए आरवला पण. विरू खाली बस ना बा. आवाज वाढव अजून. शिव. डान्स. ए थांब. विरू उठ.
आणि गाणं आरव या पटकन आरव यावेळी चॉकलेट फ्लेवरमध्ये केक घेतला आहे आणि स्क्वेअर शेप असेल तर कट करायला एकदम सोपं जातं आणि हॅपी बर्थडे आरुष असं लिहिलं आहे. सोनाली पुढे सर. अगरबत्ती वहिनी. काय भेटलं विरू? दादाला विश कर. तू तो ते आणले ते हॅपी बर्थडे तो तिथे वर ठेवले ते दिले. विरू. अरे हा केला केक काय खातोय? नाही देऊ का तुला प्लेट? केक, समोसा आणि चिप्स नाही जाणार ना. आणि चॉकलेट. बर्थडेला आलेल्या सर्वांसाठी एक समोसा, चिप्स, चॉकलेट आणि केक असा खाऊ देण्यात आला. आरुचे सगळेच फ्रेंड्स मोठे असल्यामुळे एवढा दंगा चाललेला त्यांच्या सेलिब्रेशनच्या वेळी आणि सगळं खाऊन आता गेलेत आणि आम्ही सुद्धा मस्तपैकी केक, चिप्स, चॉकलेट खाऊन घेतले आणि आता वहिनींनी पावभाजीचा प्लॅन केलाय. तर ऑलमोस्ट आता 50% कमी झाले त्यांनी दिले आणि माझ्याकडे पाव भाजण्याचं काम चालू आहे सध्या. म्हणजे एवढा दंगा चालू होता ना मुलांचा, कंटिन्युअस ओरडत होते. तर आता जरा एकदम सगळं शांत झालंय. तर आमचा सुद्धा आज मस्तपैकी पावभाजीचा प्लॅन आहे. माझ्यासाठी आणि वहिनींच्यासाठी 2 प्लेट बनवून घेतलेत आणि एक लादी अशीच गरम करायला ठेवले आणि आता मस्तपैकी दोघी खाऊन घेतो. रात्रीचे 11:30 वाजलेत आणि जस्ट आता घरी आले आणि इतका मस्त गेला ना आजचा पूर्ण दिवस. मस्तपैकी सकाळी सेलिब्रेशन केलं, त्यानंतर दुपारी शॉपिंग झाली आणि आता संध्याकाळी आरुजचं बर्थडे सेलिब्रेशन आणि बर्थडे सेलिब्रेशनला इतका दंगा केला ना मुलांनी, तर मस्त वाटलं. त्यानंतर आज समोसा, त्यासोबतच केक, चॉकलेट, चिप्स आणि सगळ्या शेवटी पावभाजी सुद्धा खाणं झालं. तर थोडंसं लोड झालंय आता, परंतु इतकं मस्त वाटलं ना आणि आजचा हा पूर्ण दिवस मस्त एन्जॉय केला. तर एकदम असं भारी वाटत आहे. पावभाजी खाऊन झाल्यानंतर घरातलं त्यांचं पूर्ण आवरलं आणि त्यानंतरच थोडा वेळ गप्पा मारून मग घरी आले. त्यांनी सुद्धा खूप मला सपोर्ट केलाय, त्याच्यामुळे त्यांच्या घरात सुद्धा असं काम करताना किंवा इकडे तिकडे करताना असं काही लांबचं वाटत नाही. त्याच्यामुळे हक्कानं मदत करू शकते किंवा खाऊ शकते. तर ते इतकं बॉन्ड मस्त झालं ना आणि कोणत्याही अडचणीच्या वेळी वहिनी
इतक्या मदतीला आलेत ना, तर ते असं लांबचं आहे असं वाटतच नाही. आणि ह्या दोघांच्या मित्रांपेक्षा आता आमच्या दोघींचं फ्रेंडशिप इतकी मस्त झाले ना, तर मस्त वाटतं असं. अशा प्रकारे आजचा हा पूर्ण दिवस खूप मस्त गेला. आणि हा पूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसेच नक्की एक चांगली कमेंट्स करा, जेणेकरून मला अजून उत्साह येईल. तर आजचा व्हिडिओ थांबवते. उद्या पुन्हा एकदा भेटू आपण नवीन व्हिडिओमधून. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी काळजी घ्या. बाय.